नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आता सध्याचं कसं झालंय, सध्याच्या युगामध्ये अन्न, वस्त्र, निवारा या व्यतिरिक्त अजून चौथी मूलभूत गरज म्हणजे मोबाईल झालेले आहे. कारण आजकालचे सगळे जे व्यवहार आहेत तर ते सगळे मोबाईलवरच चालतात. अँड्रॉइड फोनवर चालतात. तुमचं फोनपे असू द्या, पेटीएम असू द्या, तुमचे बँकिंग असू द्या, तुमचं लोन असू द्या. तुम्ही बाहेर जात असताना पर्स नाही घेतली तरी सुद्धा चालेल, पण मोबाईल घेणं माणूस विसरत नाही. जसे मोबाईलचे फायदे आहेत तसे तोटे आहेत. नवीन आलेली टेक्नॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजीमध्ये काम करत असताना ज्यावेळेस तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करतात त्याचे तोटे पण आहेत. त्याच्यापासून जर तुम्हाला जे तोट्यापासून तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला स्वतःची सावधानता बाळगणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सिमेंट उद्योग असतो, सिमेंट उद्योगाचं तुम्हाला आमिष दाखवलं जातं, CNG पंपाचं आमिष दाखवलं जातं, किंवा मग कुठल्या ज्वेलरीचं एखादं हे आहे, शॉप आहे, तर शॉपचं तुम्हाला आमिष दाखवलं जातं. याच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळे आमिष दाखवून तुमच्याकडून गुंतवणुकीसाठी रक्कम घेतली जाते. त्या व्यतिरिक्त तुम्हाला मोबाईलवर येणारा OTP, मोबाईलवर येणारे भरपूर सारे SMS बँकांच्या वतीनं, आणि सिमिलरिटी अशी असते की मोबाईलचे जे SMS असतात तर ते सेम टू सेम बँकांच्या नावाने येतात. त्याच्यावर आलेल्या लिंकवर क्लिक करू नये तुम्ही कोणी सुद्धा, असं आम्ही सायबरच्या वतीनं आवाहन करतो. तसेच या व्यतिरिक्त देखील तुम्ही सोशल मीडियाचा ज्यावेळेस वापर करता, सोशल मीडियावर आजकालच्या प्रत्येकाचं अकाउंट आहे, कारण आपल्याला तेवढेच अपडेट पाहिजे असतात. तर त्यामध्ये देखील की तुम्ही ज्यावेळेस सोशल मीडियावर हे करता की अननोन लोकांच्या कोणत्याही फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करू नका. तुम्ही फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करू नका. त्यांच्याबरोबर डायरेक्ट व्हिडिओ कॉलवर बोलणं कधीही टाळा. तुम्ही गुंतवणूक करताय तर गुंतवणूक करत असताना पण विचार करा. शॉपिंग करताय, मित्राकडून सामानाची ऑफर येते तर ती रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करू नका. तुम्ही डिरेक्टली कॉन्टॅक्ट करा समोरच्या व्यक्तीला आणि त्याच्यानंतरच तुमचे व्यवहार फायनल करा. आणि जर त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर वाटतंय तुमच्याबरोबर फसवणूक झाली तर आम्ही आवाहन करतो की तुम्ही स्वतःची फसवणूक स्वतःपुरती मर्यादित न ठेवता सायबर पोलीस स्टेशनकडे येऊन तक्रार करा. आम्हाला जेवढं शक्य आहे त्या पद्धतीनं आम्ही आपल्या अर्जामध्ये काम करू आणि आपल्याला सॅटिस्फॅक्टरी आन्सर देऊ. त्यासाठी आम्ही बांधील आहोत. तेच आमचं ब्रीदवाक्य आहे. धन्यवाद. आतापर्यंत बीड जिल्ह्यामध्ये किती गुन्हे दाखल आहेत आणि किती लोकांना आपण ज्या फसवणूक झाली अशांना रक्कम आहे त्यांची परत केलेली आहे? 1 लाखाच्या खालचे जे रक्कम आहेत अशा आपल्याकडे अर्ज प्राप्त आहेत. 400च्या वरती अर्ज आहेत. त्याच्यामध्ये आपली नियर अबाउट 70% जास्त आपण रक्कम रिफंड केलेली आहे लोकांना. आणि गुन्ह्यामध्ये पण आतापर्यंत आपल्याकडे 66 गुन्हे दाखल आहेत सायबरचे, जे 1 लाख प्लस आहेत. त्याच्यामध्येही आपण जवळपास 80% जास्त रक्कम आपण रिफंड केलेली आहे आजपर्यंत. ओके, आपलं नाव? मी PSI निशिगंधा खुळे, सायबर पोलीस स्टेशन बीड.